मंडळी, आपण आज आलो शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारामध्ये आणि या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये व्यापाऱ्यांची स्वतःचे कामं चालू आहेत. पाहू शकता. घे हातोडा मार घाणावर. दादा राम राम. स्वतःचा व्यवसाय करायचा, पोटाचं खळगी भरायची म्हणल्यास मेहनत करावं लागते. चला मंडळी, आपण आज पाहूया शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार. हिरो चहा पाजनास. ए भाऊ, नाही प्यायचं उगं म्हणालो. तसं असते का? नाही, तुझं प्रेम पाहत असतो राव. काकांचे पोहे महाराष्ट्रभर फेमस असतात. दादा नाही रे, नाही 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 पाहिजे. नाही, तुझं प्रेम म्हणतोस ते भरपूर झालं. काका नमस्ते. कसा आहे चहा? नंबर एक. शेतकऱ्याची क्वालिटी चहा. नाद नाही करायचा. नाद नाही करायचा. शेतकरी मंडळी, हे आहे शेतकऱ्यांचं आठवडी बाजारातील मार्केट आणि हे काकांचे पोहे. काका, पोहेला किती वेळ आहे? झाले रेडी? 2 मिनिटं. स्वच्छता पाहू शकता. स्वच्छता आणि सुंदरता, पालातील पोहे. याडी जय शेवालाल, काय काय खरेदी केल्यास? दुकान लावण्यासाठी या ठिकाणी याडींनी ताजा माल भाजीपाला खरेदी केलाय. आणि हे आहे शेतकऱ्यांचं आठवडी बाजारातील मार्केट. या ठिकाणी मिरची आहे, शेवगाई आहे. या ठिकाणी तरुण मार्केटमध्ये व्यापारी आहेत आणि काय भाव चालू आहे आपण विचारूयात. मंडळी, हे आहे बीड जिल्ह्यातील शिरसाळा बाजार. सेठजी नमस्ते. नमस्ते नमस्ते. क्या भाव है आज प्याज? ये बोल चलो आज चलो 5 रुपए किलो के 5 रुपए. हाँ 5 रुपए एक नंबर मारे पर पूरा 5 रुपए 6 रुपए 6 रुपए 6 रुपए 7 रुपए 7 रुपए 7 रुपए. ये 5 का लाड़ है. बहुत भाई 5 दे रहे. 8 रुपए 8 रुपए 9 रुपए 9 10 रुपए 10 रुपए 10 रुपए छोड़ो 10 रुपए 10 रुपए 10 रुपए 10 रुपए 10 रुपए 10 रुपए. एक 49 आज लांब करो 4 भाव दे का. कुठे कांदे 2 रुपये. आज बोले फुलावर बोले जरा फुलावर वाले एवढा. मंडळी, कांद्यानं शेतकऱ्याची पार वाट लावली. या ठिकाणी आपल्यासोबत अजून शेतकरी जोडले गेले. आपण त्यांना विचारूयात कांदा परवडला का. दादा नमस्ते. काय भाव आणला होता? काय भाव गेला? काय 10 रुपये गेला. किती लावला होता? 2 एकर होता. काय नेमकं काय कांदा लावल्यामुळे काय फायदा काय झाला तुमच्या याच्यामध्ये? काय फायदा नाही, नुकसान झालं. नुकसान झालं. नाही, नुकसान झालं. कांदा लावताल का आता परत? आता काय करावं, इलाज नाही. इलाज नाही. कांद्यानं पार जिरवली म्हणाल का? फार जिरवली, आत्ती जिरवली. डबल मंडळी, शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये कांद्यानं पार जिरवली पाहू शकता. या ठिकाणी तरुण कांद्याचे शेतकरी आपल्यासोबत जोडले गेले. याला काय खर्च केला तुम्ही 2 एकरला? याला खर्च 2 एकर साठी आपला जवळपास 1.5 लाख रुपये खर्च झाला. आणि उत्पन्न 70,000 रुपये. 70,000 रुपये म्हणजे शेतकरी कधीच वर येणार नाही. 50 आपले अर्धे पैसे गेले, 70,000 रुपये. बर, अजून काय दुसरं काय लावलं तुम्ही? 4 रुपये किलो के 4 रुपये. ही चिंगळी 4 रुपये किलो गेली मंडळी. लाईव्ह मार्केटचा डेमो आपण आज या ठिकाणी पाहिलात. 5 रुपये 5 रुपये 6 रुपये 6 रुपये 6 रुपये.
ग्रामपंचायतीकडून किंवा या ठिकाणीच्या प्रशासनाकडून जी या ठिकाणची व्यवस्था आहे ती मंडळी छान आहे. मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आपला स्वतःचा व्यवसाय करता येतो आणि घाणीचं साम्राज्य कुठल्याही प्रकारचं दिसत नाही. शिरसाळा ही ग्रामपंचायत आहे आणि काही दिवसापूर्वी जे सरपंच झालेत ते आमचे खास मित्र आहेत. मालक राम राम, आलो तुमच्या भेटीला. हां, आलं की चालूच असते आपलं. काय आपल्याला कामच काय. हां, शेतकऱ्यांना अशा चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवायच्या, बरोबर आहे का नाही? बसल्या ठिकाणी आपले पैसे कमवायचे, काम ना धंदा हरी गोविंदा. आले तुमच्या भेटीला, व्हिडिओ पाहिले. काय नेमकं काय वाटलं काय तुम्हाला त्यातनं? चांगलं वाटलं. गरीबाचे बी काढे, मोठ्याचे बी काढे. या दुनियेमध्ये प्रत्येकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही काळ जिवंत राहण्याची संधी आहे. तर घेत असतो चांगले चांगले शेतकऱ्यांचे किंवा गोरगरिबांचे व्यवसाय उद्योग. शेतकऱ्यांचा आपला हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळं मंडळी नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायचो नका, कारण 50 व्हिडिओ पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रिया आपण एका उद्योजकाकडून घेणार आहोत. आपल्या चॅनलविषयी काय अजून तुम्हाला काय वाटते? चांगलं आहे, नंबर 1 चॅनल आहे तुमचं. सगळ्याविषयी तुमचा चांगला आहे मुद्दा. म्हणजे काहीतरी समाजामध्ये चांगली गोष्ट निर्माण होते का? हां, होते अवश्य होते. तरुणाईला कुठंतरी रोजगाराच्या संधी किंवा काही न करता काहीतरी करायला भाग पडते. हो, बरोबर आहे. आज कोणतं कोणतं मटण आहे आपल्याकडे स्पेशल? आपल्याकडे आज चिकन आणि मटन आहे. चिकन आणि मटण खायचं असेल तर कुठे यायला पाहिजे? खायचं असेल तर शिरसाळ्याच्या बाजारामध्ये यावं लागतं. नक्कीच मंडळी एकदा चव पहा, कारण हा रस्सा आणि चुलीवरचं ताजं बोकडाचं मटण, त्याचबरोबर चिकनही भेटतं. आणि ज्या शेतकऱ्यांना खायचं नाही ते त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी व्हेजमध्ये व्हेजमध्ये काय काय काका? डाळ आहे, शेव आहे, सोयाबीन आहे, मटकी आहे, 2-3 भाज्या. 2-3 भाज्या आहेत. ही चव घरी येत नाही, काय कारण असावं दादा? ही जेवणाला चव घरी काय येत नसावी? पालातील जेवण आहे, ही तल्ली चव इथंच राहते आणि घरची चव घरीच लागते. घरी पण स्वयंपाक करता का? हां, घरी नाही स्वयंपाक करत, बाजारातच करतो. बाजारातच करता. हां, कोणताही उद्योग व्यवसाय जर न लाजता केला तर लाखो रुपयाचा सुद्धा होतो. हे पाल मंडळी पाहू शकता. पाल म्हणजे पालाचा आपल्या एकंदरीत खर्च किती आपल्या पालाचा? आजचा खर्च 8,000 रुपये आणि आपल्याला उत्पन्न किती मिळेल आजच्या दिवसाचं? उत्पन्न आपल्याला 5,000 रुपये भेटतं. म्हणजे 2 ते 3 माणसं 5,000 रुपये कमवू शकतात. हो, आरामशीर कमवू शकतात. 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत सुद्धा जातो गल्ला. का विचारायचा तर आमचा धंदा पाहून, व्यवसाय पाहून तुमच्याही मनात कुठंतरी व्यवसाय धंदा करण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे आणि स्वतःचं मेहनतीचं खायची आवड निर्माण झाली पाहिजे. खरं आहे का? हां, खरं आहे. एवढ्या स्पीडनं भाकरी मारतात पाहू शकता मंडळी, जे की एखाद्या माय माऊलीला सुद्धा येणार नाहीत. ताजे भाजीपाले खरेदी करून या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपले दुकानं लावायला चालू केलेत. या ठिकाणी आपल्यासोबत गोरे गोमटे आणि चिकणे महाराष्ट्राचे लाडके व्यापारी सुद्धा आहेत. राम राम. राम राम. राम राम. काय काय ताजा भाजीपाला आज? काय मिरच्या, शेवगा, वांगे, टमाटे, मेथीची भाजी, शेपूची भाजी, कोथिंबीर. आवड असली की प्रत्येक गोष्टीची सवड असते मंडळी, पाहू शकता. अनेक दिवसाचं शेड्यूल आणि भरपूर असे कष्ट याच्या मागं दडलेले असतात. ताजा पैसा दिवसाला दिसतो व्यापारातून, पण याच्या मागची जी मेहनत आहे ती फार कठीण असते. सकाळी किती वाजता उठता? सकाळी 4 वाजता. 4ला उठता. दररोजचं शेड्यूल आहे का कधी बंद ठेवता? बंद असतं रविवारी. रविवारी बंद असतं. बाकी इतरत्र कुठले कुठले बाजार जाता? अंबाजोगाई मंगळवार, बुधवार गावचे छोटाली बाजार. छोटाले बाजार पण करता? नाही, सोनपेठे. मेथी 20 रुपये. दुकान तो बाद में देखेंगे को मज़ा आता है. रात अभी जो ये तुम सजा रहे दुकान को, हरी मिर्च क्या भाव है? हरी मिर्ची 60 रुपये. और कैसे बिकाएंगे आज? 80. बिस्मिल्लाह बोल के. दिवस उजाडला की प्रत्येकाचा संघर्ष चालू होतो. आजी सुद्धा या ठिकाणी आपलं काम करायल्यात. प्रत्येक व्यापाऱ्यानं आपला माल खरेदी करून लावल्याप्रमाणे या ठिकाणी मामूनं सुद्धा माल लावला आपला स्वतःचा.
हाय गल्या, एक नंबर. बरं आहेस का? हा हाय तसंच आहे, कॉलेजमध्ये पण असाच होतास. ओ राम राम. व्यापार लयच मोठा वाढविला. काय गाबड सापडलं कुठं? आला काय तुम्ही? व्यापारातून उदरनिर्वाह करणारे मामा आपल्यासोबत आहेत मंडळी. आणि मिरचीचा आज दर काय विचारूया आपण. आज काय भाव मिरची? आज मिरची 250, 260, 300. 300 रुपये किलो. गरिबांना कशी घेऊन खायची हो? गरिबांना उली खायची नाही, जास्त कशाला. उली उली खाण्याला कुठं तसं जमतंय का बरं कुठं? मार्केटमध्ये भाव चढ उतार होत असतात. यामध्ये फायदा होतो, नुकसान होतो. फायदा सध्या व्हायला का नुकसान व्हायला? दोन्ही बी होईल. दोन्ही बी व्हायले. सगळं ते फायदा बी नुकसान बी आहे. नमस्ते. आज कितने लाए? आज लाए 5-6 टोकरे. 5-6 टोकरे लाए. मार्केट में आदमी कम दिख रहे, क्या बात है? भरेंगे ना आप. भरेंगा. राम राम. लावा काडीला बिडी. नका का? वाढत्या वयामध्ये बिडी ओढणं धोकादायक असते, ओढून लागते. आ किती पानं आणले आज? काय 2000 आणले? फक्त 2000? 1000 रुपये रोज? 1000 रुपये रोज. किती पडते मग? 4-5 एकर नाही का जमीन घ्यायचा? 5 एकर घेणं होईल. हा नाही तर काय. या वयामध्ये सुद्धा 5 एकर जमीन घेता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. दोन पाना मागे 1 रुपया राहत नाही का? हा किती किती पाना मागे रुपया राहते? पगार मला कुठं बसायचं माझं. त्या मुख्यमंत्री साहेबांकडं तक्रार तुमची बऱ्याच वेळेस नोंदवली हो, पण काय कोणी लक्ष देणं, काय करणार? नाही काय करायचं, काय नोंदू? पगार नाही. मग आता तुम्ही बऱ्याच वेळेस डॉक्युमेंट दिले, तहसील प्रशासन. मला कोपन नाही, काय नाही. तुम्ही लागले मावा हे करा, एवढं काय यार. मला कोपन लागलं. 1000 रुपये रोज असलेल्या माणसाला कोपनाची काय गरज असावी मंडळी, पाहू शकता. व मेहनत करायला वयाची आट नसते. मनानं काय कारभार तुम्ही माझं एवढं करा.